या गोष्टीचा भीमाबाईने इतका धसका घेतला की ते बेशुद्धच पडले। तेव्हा डॉक्टर म्हणले, भीमाबाईंना जर या धक्क्यातून बाहेर काढायचं असेल किंवा जिवंत पाहायचं असेल तर त्यांच्या पदरात एक बाळ टाका। खोटे खोटे हे सगळं सगळं खोट आहे। मी सत्यान सत्यच बोलतोय। जे जे बोलतोय ना त्या सगळ्यांचे पुरावे देणार। भीमाबाईचं बाळ गेलं आणि त्याच वेळेस त्याच दवाखान्यात एक बाळ जन्माला आलं। त्या बाळाचा बाप कमळ्या बाईला भिकारी, बेवडा, कष्टाळ। तर त्याचं म्हणणं होतं की हे बाळ पनवती आहे, कारण ते जन्माला येताच त्यानं आपल्या आईला खाल्लं, म्हणून तो कचरा कुंडीत टाकायला निघाला। आणि तेव्हा तिथे बाळासाहेबांचा विश्वासू नोकर यानं त्या कमळ्या बैलाटला पैसे देऊन बाळ विकत घेतलं आणि ते भीमाबाईंच्या पदरात टाकलं। बलराम, जरा घेऊन ये बरं प्रदीपरावांना। काय बाबा, हल्ली सगळ्यांना पुरावे द्यावे लागतात ना, आणि मगाशी सांगितलं पुराव्याशिवाय आपण बोलत नाही। या 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 प्रदीपराव या। ओळखलं का? गावातले सगळे लोक याला वेडा म्हणून ओळखतात, मंदिरासमोर बसणारा। आणि एकेकाळी बाळासाहेबांचा अतिशय विश्वासू नोकर होता। त्याच वाड्यात काम करायचा। यांनीच केला तो कार्यक्रम, आयुष्य बदलून टाकलं। या बाळाबाईलाचं हाच बाळाबाईला अर्जुन कवठेकर म्हणून आपल्याला माज दाखवतोय। आणि खरं तर याच्यामध्ये ना भीमाबाईचं रक्त आहे ना दाजींचं म्हणजे भालचंद्र कवठेकरांचं रक्त आहे। तर याच्यात रक्त आहे तर बेवडा, घष्टाळ, भिकारी, कमळ्या बैलाट हो, कमळ्या बैलाट। हा बघ तुझा बाप कमळ्या बैलाट।
कधी भेटायची इच्छा झाली तर सांग, पत्ता देतो. गावच्या दारूच्या गुत्त्यावर भेटल. हा, तुला आता अजून पुरावे पाहिजे असतील नाही का? देतो ना, देतो. घे. अरे घे ना, घे. बाप कमळ्या बैलाट, पार्वती बैलाट आई, आणि पोरगा बाळ्या बैलाट. याचे 100 पुरावे मी सुद्धा गोळा करू शकतो. हे असे फेक आणि डुप्लिकेट झेरॉक्स याच्यासारख्या नीच माणसाला तयार करणं अवघड नाहीये कृष्णाई. बरोबर आहे. झेरॉक्स नाही का, ओरिजिनल असताना तर तुझ्या तोंडावर फेकून मारला असता रे. होता ना ओरिजिनल. चाली कुठे होता ग बाई ओरिजिनल कागद? भीमाईच्या खोलीत जपून ठेवलेलं होतं. पण मी दिलं की तुम्हाला? दिला ना, पण तो चोरीला गेला. एका अट्टल चोरानं चोरला तो. गुरखा पांघरून. आणि तुला तर माहितीये आपल्या घरात अट्टल चोर कोण येते? करेक्ट, सावित्री. हे खरंय. हे बघ अर्जुन, मी फक्त अच्छा 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 अच्छा. सावित्री मॅडम, हा तोच कागद आहे का जो तुम्ही माझ्याकडे घेऊन आला होता? अच्छा, म्हणजे तुम्हाला त्यावेळी कळलं होतं का आपला अर्जुन आळ्या बैलाट आहे? ह्याचाच शोध घेत होता का तुम्ही? हे बघ अर्जुन, ऐक. अर्जुन, मला फक्त एवढंच माहिती की हे दोघं तुझ्या विरुद्ध काहीतरी कांड करत होते. बाकी या प्रकरणाबद्दल मला काही माहिती नाहीये. तुला हे सगळं आधीपासून माहित होतं, म्हणजे माझ्या विरुद्धच्या अशा कटकारस्थानामध्ये तू पण होतीस. अरे मी तुझ्या बाजूनी आहे, तुझ्या बाजूने शोध घेत होते. विश्वास ठेव.